शिरोळ नगर परिषद प्रशासनाकडून अनागोंदी व मनमानी कारभार सुरू आहे। यामुळे शहरातील जनतेत मूलभूत सुविधाही मिळत नाहीत। प्रशासनाने लोकहिताची कामं पूर्ण करावी अशी वारंवार मागणी करूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे। यामुळे नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात गुरुवार दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी शिरोळच्या शिवाजी चौकात बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी बोलताना पृथ्वीराज सिंह यादव म्हणाले की शहरामधील नागरिकांना मूलभूत व नागरी सुविधा वेळेवर मिळत नाहीत। यामध्ये प्रामुख्याने अशुद्ध, खंडित व अपुरा पाणी पुरवठा केला जातोय। जनतेला पुरेसं पाणी मिळत नाही। कृष्णा नदीत पाणी आहे, मात्र शहरवासियांना 8-8 दिवस पाणी मिळत नाही। गुढीपाडवा आणि रमजान ईद हे सण असून सुद्धा शहरात सुरळीत पाणी पुरवठा झालेला नाही। यामुळे मी स्वतः टँकरद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा करीत आहे। पाणी पुरवठ्याकडे नगरपालिका प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष आहे। नगर परिषदेकडून चुकीची व मनमानी पद्धतीची थकबाकी नसताना काढलेल्या कराच्या नोटिसा नागरिकांची डोकेदुखी बनली आहे। घरपट्टी, पाणीपट्टी व विविध कर आकारणी अयोग्य पद्धतीने करण्यात आल्याने याचा आर्थिक फटका नागरिकांना बसत आहे। घनकचऱ्याचे बेशिस्त व चुकीच्या व्यवस्थापनामुळे कचरा उठाव न होणे, घंटागाडी वेळेत न येणे, गटारींची स्वच्छता नाही याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतोय। याकडेही नगरपालिकेने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे। आरोग्यविषयक सुविधा व रोग प्रतिबंधक फवारणी न करणे, जंतुनाशक फवारणी वेळेवर न करणे, त्यामुळे डासांची पैदास वाढून साथीचे रोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। बांधकाम विभागाकडून गुणवत्ताहीन व निकृष्ट दर्जाची कामं सुरू आहेत। नगर परिषदेने मुख्याधिकारी व इतर विभाग प्रमुख कार्यालयात सतत गैरहजर राहत असल्याने लोकांच्या समस्यांचं निराकरण होत नाही। तसेच आरोग्य, बांधकाम व पाणीपुरवठा विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याची साशंकता नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे। या प्रमुख मागण्या वारंवार करूनही नगर परिषदेच्या कामकाजात सुधारणा होत नसल्याचं स्पष्ट दिसून येते। नागरिकांच्या या मूलभूत समस्यांचं निवारण होण्यासाठी गुरुवार दिनांक 3 एप्रिल 2025 पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिरोळ येथे संविधानिक सनदशीर मार्गाने बेमुदत धरणं आंदोलन करणार आहे, असं पृथ्वीराज सिंह यादव यांनी सांगितलं। मराठी यस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी। शिरोळ शहरातील नागरिकांना मूलभूत व नागरी सुविधा या ठिकाणी वेळेत मिळत नाहीत। शिरोळमधील नागरिकांचे बरेच प्रश्न आहेत। त्याच्यामध्ये मग पाणीपुरवठ्याचा प्रश्न असेल, अशुद्ध पाणीपुरवठा होत असेल, नवीन पाणीपुरवठ्याची योजना असेल, घंटागाड्या असतील, घनकचरा उठाव असेल, आरोग्याचे प्रश्न असतील, आपले नगरपालिकेचे अधिकारी, मुख्याधिकारी किंवा जे खाते प्रमुख आहेत ते सुद्धा या ठिकाणी वेळेवर उपस्थित नसतात। असे बरेच विषय आहेत या ठिकाणी शिरोळ नगरपालिकेचे। त्या मूलभूत व नागरी सुविधा नागरिकांना मिळाव्यात यासाठी येत्या 3 एप्रिलपासून मी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहे। त्या आंदोलनाला सर्वांनी पाठिंबा द्यावा असं या ठिकाणी मी आवाहन करतो आणि या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून शिरोळ नागरिकांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माझं हे आंदोलन सुरू राहील असं मी या ठिकाणी जाहीर करतो।